इगतपुरी तालुक्यातील भावली येथील प्राचीन काळापासून जागृत स्थान असलेल्या धनुष्यतीर्थ शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दीची रीघ पाहायला मिळाली। तसेच यावेळी धनुष्यतीर्थ मित्र मंडळाच्या वतीनं गेल्या 2 दिवसांपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। महाशिवरात्रीनिमित्त झालेल्या गर्दीमुळे येथे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं। दर्शनासाठी इगतपुरी, घोटी, कसारा, शहापूर अशा विविध भागातून भाविक दाखल झाले होते। पांगुळगव्हाण ते मानवेडे या गावातून पायी दिंडी, ध्वज पताका हाती घेऊन असंख्य महिला आणि नागरिक या दिंडीत सहभागी होऊन मोठ्या श्रद्धेनं या धनुष्यतीर्थ मंदिरात येऊन दुपारी कीर्तन करण्यात आले। प्राचीन काळी राम, लक्ष्मण, सीता 14 वर्षाच्या वनवासात असताना या ठिकाणी सीतेला अतिशय तहान लागली होती, म्हणून रामाने या ठिकाणी असलेल्या एका उमराच्या झाडाच्या बुंध्याजवळ बाण मारला असता त्या ठिकाणी पाण्याचा फवारा बाहेर पडला। सीतेने हे पाणी पिऊन आपली तहान भागवली अशी आख्यायिका या ठिकाणी सांगितली जाते। दरम्यान आजही या ठिकाणी पाण्याची धार तशीच चालू आहे। याच पाण्याच्या फवाऱ्यावर दारणा नदीचा उगम झाला असून पुढे याच ठिकाणी भावली धरणाचे काम करण्यात आले। आता हे तीर्थस्थान भावली धरणात विलीन झाल्यानं येथील मानवेडे, भावली, गावंडे, नादगाव सदो, फागुलगव्हा, पिंपरी सदो, घोटी, घोटी टाके, इगतपुरी अशा विविध भागातून लोकवर्गणीतून येथील भावली धरणाच्या पायथ्याशी सुंदर असे आकर्षक मंदिर उभारण्यात आले। वर्षभर हजारो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। मंडळाचे अध्यक्ष भाऊराव ज्ञानेश्वर भागडे, दादा पाटील भागडे, शंकर भागडे, प्रकाश भागडे, भगवान भागडे, व्यंकटेश भागडे, सरपंच ज्ञानेश्वर भागडे, तुळशीराम भगत, भानुदास म्हसने, गणेश म्हसने, जयेश सोनवणे, धनराज म्हसने, पोलीस पाटील हरिश्चंद्र भागडे आदींनी आलेल्या भाविकांचे स्वागत केले। सालाबादाप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात भाविकांनी येथे येऊन दर्शनाचा लाभ घेतला। वेद न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी।